तर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीनं राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। तत्पूर्वी आपण पाहूयात एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय ट्विट केलेलं होतं। अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतीये। या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचं आम्हाला नियंत्रण आहेच। देशवासियांसाठी अशा अभिमानास्पद अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशा तिघांनीच होण्याच्या ऐवजी संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन आपण रामाचं दर्शन घेणार आहोत, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। अयोध्येमधल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।